परमेश्वराची स्तुती असो की 2022 या वर्षातला आजचा हा उत्तम शुक्रवार गुड फ्रायडेचा दिवस त्याने आपल्या जीवनात दाखवलेला आहे. आणखी एक संधी त्याची भक्ती करण्याची दिलेली आहे आणि त्याबद्दल आम्ही आपलं स्वागत करतो. आणि तुम्ही जे काही ज्या माध्यमातून ऐकत आहात, यूट्यूब, फेसबुक, त्या तुमचंही प्रभू येशूच्या नावात स्वागत आहे. आणि आता आपण त्याच्या वचनाकडे वळूया. गुड फ्रायडे किंवा उत्तम शुक्रवार. अनेकांचा प्रश्न हा आहे की ह्या दिवसाला, ज्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त देवाचा पुत्र त्या वधस्तंभावर मारला गेला, त्या दिवसाला गुड फ्रायडे किंवा उत्तम शुक्रवार असं का म्हणतात? आणि हा योग्य प्रश्न आहे. इट इज अ लॉजिकल क्वेश्चन. वाय इट इज कॉल्ड गुड फ्रायडे when the Son of God was killed or crucified on the cross? आणि हेच आज आपण आजच्या संदेशात पाहूया की हा उत्तम शुक्रवार हा का म्हणतात, त्याच्यामध्ये उत्तम असं काय आहे. व्हॉट इज गुड अबाउट गुड फ्रायडे? येशू ख्रिस्ताचा शुभवर्तमानाचा सारांश हा सर्व एकाच ऐतिहासिक घटनेवर आधारित आहे. येशू ख्रिस्ताची सुवार्ता ही एकाच ऐतिहासिक घटनेवर आधारित आहे आणि ती घटना म्हणजे येशू ख्रिस्ताला ज्या दिवशी वधस्तंभावर दिलं गेलं. मानवजातीची प्रत्येक गरज आत्मिक असो, शारीरिक असो, आर्थिक असो, ही प्रत्येक गरज त्या वधस्तंभाजवळ पुरवली गेली. एकच असं ठिकाण आहे की ज्या ठिकाणी आपण येऊ शकतो आपल्या गरजांच्या पूर्ततेसाठी, आणि ते ठिकाण आहे येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ. त्याचा परिणाम फक्त त्या काळात झाला नाही, तर प्रत्येक काळामध्ये प्रत्येक देश, भाषा, धर्म, जात यांच्यावर झालेला आहे. प्रत्येक देशातून, जाती धर्मातून त्यांनी प्रभू येशूवर विश्वास ठेवून ते त्याच्याकडे आलेले आहेत. आणि आपलं हे सौभाग्य आहे, ही त्याची कृपा आहे की आज आपण त्याच्याकडे आलो. त्याने आपल्याला त्याच्याजवळ घेतला. कधी विचार केला का? जर त्याची कृपा नसती तर मी इथे उभा नसतो, तुम्ही त्या ठिकाणी नसते. पण आपण जे आहोत हे त्याने आपल्याला हे प्रकट केलं की तो कोण आहे आणि त्याच्याकडे ओढून घेतला म्हणून. आणि याचा संपूर्ण सविस्तर वृत्तांत जर कुठे असेल शास्त्रामध्ये तर तो यशायाच्या 53व्या अध्यायात आढळतो. ऐका, पवित्र शास्त्राचा मध्यभाग आहे यशाया 53. किती विशेष आहे. मला वाटलं कोणाला तरी समजलं असेल की ज्या अध्यायामध्ये देवाच्या पुत्राचं वधस्तंभावर खेळले जाण्याची भविष्यवाणी आहे. म्हणजे येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ आपल्याला देवाच्या वचनाच्या मध्यभागी आढळतो. आमेन. सेंटर. आणि म्हणून यशाया 53 हा महत्त्वाचा आहे. आणि ही भविष्यवाणी यशाया संदेष्ट्याने प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर जाण्याच्या जवळजवळ 700 वर्ष अगोदर केली. याच्यावर काय सिद्ध होतं? हे की पवित्र शास्त्र एखादा धार्मिक ग्रंथ नसो, ते जिवंत देवाचं, जिवंत वचनाचं पुस्तक आहे. हे कोणत्या धर्माचं पुस्तक नसून त्याला ऐतिहासिक पुरावा आहे. कारण येशू ख्रिस्त नावाचा मनुष्य जगात होऊन गेला हे सर्व जगाला माहीत आहे. परंतु तो कोण होता आणि तो वधस्तंभावर का वारला, का मरण पावला, हे त्यांना माहीत नाही. हे अनेकांना माहीत नाही. आणि तेच आज आपण त्याच्या वचनातून पाहूया. म्हणून ख्रिस्ती विश्वास हा ऐतिहासिक आहे. ख्रिश्चन फेथ इज अ हिस्टॉरिकल फेथ. इट इज नॉट मिथॉलॉजी. ख्रिस्ती विश्वास काही दंतकथा नव्हे. आमेन. इतिहासावर आधारित आहे. इतिहासात येशू ख्रिस्त नावाचा व्यक्ती होऊन गेला. किती जण ऐकत आहे?
तर यशाच्या पुस्तकाच्या 53व्या अध्यायाच्या 6व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, आयझाया 53:6, यशाया 53 आणि वचन 6, आम्ही सर्व मेंढराप्रमाणे बहकून गेलो होतो. सर्व म्हणा, सर्व. आम्ही सर्व मेंढराप्रमाणे बहकून गेलो होतो. आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरिला होता. म्हणा, प्रत्येकाने. अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याच्यावर लादिले. आणि ही कंडिशन, ही स्थिती सर्व मानवजातीची आहे. देवाचा शोध करणारा कोणी नाही, नीतिमान कोणी नाही. सर्व मेंढराप्रमाणे बहकून गेलेले आहेत. प्रत्येकाने आपापला मार्ग धरलेला आहे. आणि अशा आपल्या सर्वांचं पाप देवाने त्याच्यावर लादलं. दिस इज द युनिव्हर्सल प्रॉब्लेम. ऑल हॅव गॉन अस्ट्रे. वधस्तंभाचा किंवा क्रूसाचा खरा अर्थ आणि उद्देश जर एका वाक्यात सांगायचा झाला तर ते असं, आपलं जे वाईट ते ख्रिस्ताने स्वतःवर घेतलं आणि त्याचं जे चांगलं ते आपल्याला उपलब्ध करून दिलं. इन अ नटशेल, इफ वी कॅन से, the truth of the gospel is all that evil that due to us came upon Jesus so that all his good might come upon us. मुझे लगा कोई आमीन बोलेगा. परत एकदा रिपीट करतो आणि मग विजय ब्रदर तुम्ही पण आमीन म्हणा. बाकी आपलं जे वाईट ते ख्रिस्ताने घेतलं आणि त्याचं जे चांगलं ते आपल्याला दिलं. आणि याचा जर तुम्हाला अनुभव आला असेल तरच तुम्ही आमेन म्हणू शकाल. आणि देवाची स्तुती असो की अनेकांना याचा अनुभव आलेला आहे. म्हणजे त्या वधस्तंभावर एक आदला बदल झालेली आहे. अ डिवाइन एक्सचेंज. आणि म्हणून आजच्या संदेशाचा विषय आहे अ डिवाइन एक्सचेंज, एक दैवी आदला बदल. आणि हा संदेश 2 भागात मी घेणार आहे. कोणकोणत्या गोष्टींची अदलाबदल त्या वधस्तंभावर झाली, आपलं काय वाईट त्याने स्वतःवर घेतलं आणि त्याचं काय चांगलं आपल्याला उपलब्ध करून दिलं, हे आता आपण पाहू. यशायाच्या पुस्तकाचा 53वा अध्याय आणि वचन 4 आणि 5 या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, खरोखर आमचे व्याधी त्याने आपणावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले. आमचे हा शब्द अंडरलाईन करा. म्हणजे 2 गोष्टींचा या ठिकाणी उल्लेख आहे. व्याधी किंवा दुखणे किंवा आजार जे शारीरिक बाब आहे, आणि क्लेश किंवा दुःख जो आत्मिक भाग आहे. वन पार्ट इज फिजिकल, अनदर इज स्पिरिच्युअल. तरी त्याला ताडण केलेले, देवाने त्यावर प्रहार केलेले व त्याला पिडिलेले असे आम्ही त्याला लेखिले. आम्हाला असं वाटलं की देवाने त्याला शिक्षा दिली. परंतु वचन 5, खरे पाहिले असता तो आमच्या अपराधामुळे घायाळ झाला. कोणाच्या? आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला. आम्हा शांती देणारी अशी शिक्षा त्याला झाली आणि त्याला बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झाले. आम्हा शांती देणारी शिक्षा त्याला झाली. पहिली गोष्ट, पहिला अदला बदल, द फर्स्ट एक्सचेंज. आपली शिक्षा त्याने भोगली आणि त्याची शांती आपल्याला दिली.
त्याला पापाच्या बद्दल देवाने त्याला शिक्षा दिली, त्याने शिक्षा भोगली. अनेक वेळेस कोणी समस्येत असलं, दुखणे आजारात असलं तर लोक म्हणतात की देवाने त्यांना शिक्षा दिली. कधी कधी आपल्याला असं वाटतं की देवाने शिक्षा दिली, पण मी असं म्हणतो, देवाने जर शिक्षा दिली तर आज कोणी भूतलावर जिवंत राहणार नाही. देव जर जशा तसं वागला तर आज जगामध्ये इतकं क्रूरता, इतकं पाप असताना देवाने जर शिक्षा दिली तर कोणी जिवंत राहणार नाही. पण आनंदाची गोष्ट, शुभ वार्ता, शुभ वर्तमान हे आहे की आपल्या पापाबद्दल, दुष्कर्माबद्दल आपल्याला भोगण्याची गरज नाही, त्याने ती भोगली. आणि म्हणून त्याला उत्तम शुक्रवार किंवा गुड फ्रायडे असं म्हणतात. आमेन. तर द फर्स्ट एक्सचेंज इज, प्रभू येशूला शिक्षा झाली यासाठी की आपली क्षमा व्हावी. इफिसकरास पत्र याचा पहिला अध्याय आणि याचं 7वं वचन, इफिजन्स 1:7. या ठिकाणी पौल इफिसकरांना काय लिहितो बघा. त्याच्या कृपेच्या समृद्धीप्रमाणे त्या प्रियकराच्या ठाई, आणि तो प्रियकर म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त, त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून मिळाली मुक्ती म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा आपल्याला मिळाली आहे. मिळाली आहे, मिळेल नाही, मिळाली आहे. किती जणांना मिळालेली आहे? किती जणांची खात्री आहे की माझ्या पापांची क्षमा झालेली आहे? वाटतं असं नाही, माझी खात्री आहे, मला माहीत आहे. मुझे लगता है ऐसा नहीं, मुझे मालूम है कि मेरे पापों की क्षमा हो. ऐसा कितने लोगों को लगता है? हिंदी वाले जरा हाथ ऊपर करो जल्दी से. हालेलुया. म्हणून पहिला आदला बदल काय की त्याने आपल्या पापाची शिक्षा भोगली आणि क्षमा आपल्याला उपलब्ध करून दिली. He took our punishment and made forgiveness available to us. दुसरी गोष्ट त्यात 4थ्या आणि 5व्या वचनात सांगितलेलं आहे की त्याला बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झाले. म्हणजे केवळ आत्मिकच नव्हे तर शारीरिक आशीर्वाद देखील त्याने उपलब्ध केलेले आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात रोग का बरे होतात? कारण त्याने ते वधस्तंभावर वाहिलेत म्हणून. नाही समजलं. प्रभू येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावर आपले पापच नव्हे तर आपले रोग आणि आजार देखील वाहिले. म्हणून दुसरा आदला बदल, द सेकंड एक्सचेंज इज, प्रभू येशूने आपले रोग वाहिले आणि आरोग्य आपल्याला उपलब्ध करून दिले. सेकंड पॉइंट इज, ही टूक आवर सिकनेसेस अँड मेड हेल्थ और हिलिंग अवेलेबल टू अस. हा दुसरा आदला बदल. मत्तेकृत शुभवर्तमान याचा 8वा अध्याय, मत्तेकृत शुभवर्तमान याचा 8वा अध्याय आणि 16 आणि 17 वचनात असं म्हटलेलं आहे, मग संध्याकाळ झाल्यावर लोकांनी पुष्कळ भूतग्रस्तास त्याच्याकडे आणले. तेव्हा त्याने भूते शब्दानेच घालवली व सर्व दुःखनाईतास बरे केले. आणि आता ऐका, त्याने स्वतः आमचे विकार घेतले आणि आमचे रोग वाहिले, असे जे यशाया संदेष्टाच्या द्वारे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले. किती जण ऐकत आहे? प्रभू येशू ख्रिस्त रोग बरे का करत होता? भूतग्रस्तांना सैतानाच्या बंधनातून मुक्त का करत होता? शास्त्रलेख होता की तो पापच वाहणार नाही तर तो दुखणे आणि आजार देखील त्याच्यावर वाहील. आणि म्हणून जेव्हा कोणी म्हणतं की देवाची इच्छा असली तर मी बरं होईल, मी तुम्हाला सांगतो ही देवाची इच्छा आहे.
त्यांनी तुमचे पापच नव्हे तर तुमचे रोग आणि आजार देखील वाहिलेत. म्हणून त्याच्याद्वारे आरोग्य प्राप्ती ही शक्य आहे. आमेन. पहिले पेत्र 2:24 देखील हेच सांगितलेले आहे की त्याच्या माराच्या वळाने तुम्ही निरोगी झालेले आहात. पहिले पेत्र 2:24. तर पहिला अदला बदल, व्हॉट इज द फर्स्ट एक्सचेंज? जीसस वॉज पनिश्ड दॅट वी माइट बी फॉरगिवन. पहिला अदला बदल कोणता? पहिला पॉईंट, प्रभू येशूला शिक्षा झाली यासाठी की आपल्याला क्षमा मिळावी. दुसरी गोष्ट, प्रभू येशूने आपले रोग वाहिले यासाठी की आपल्याला आरोग्य मिळावे. आणि तिसरा अदला बदल, तिसरी गोष्ट ही यशायाचं पुस्तकाचा 53वा अध्याय आणि 10वं वचन. आता यशया तुमच्या पुढे ठेवायचंच हां, कारण आपण शेवटपर्यंत ह्याच अध्यायामध्ये यशयाचं येणार आहोत. यशया 53 आणि वचन 10 या ठिकाणी काय भविष्यवाणी आहे बघा. त्याला ठेचावे, त्याला म्हणजे प्रभू येशूला, असे परमेश्वराच्या मर्जीस आले. म्हणजे ही देवाची योजना होती, हा योगायोग नव्हता किंवा ही अचानक घडलेली घटना नव्हती. त्याच्या जीवाचे दोषार्पण झाल्यावर, दोषार्पण हा शब्द अंडरलाईन करा, म्हणजे त्याचं मरण एक अर्पण होतं, दोषार्पण. त्याच्या जीवाचे दोषार्पण झाल्यावर तो संतती पाहिल, म्हणजे त्याची एक संतती जन्माला येईल. त्याच्यापासून त्याच्यावर विश्वास ठेवून काही लोक नव्याने जन्मतील. ती दीर्घायू होईल, त्याच्या हातून परमेश्वराचा मनोरथ सफल होईल. ही वॉज मेड अन ऑफरिंग फॉर सिन. दोषार्पण जुन्या करारामध्ये मोशेच्या नियमशास्त्रात आपण पाहतो की वेगवेगळ्या प्रकारचे अर्पणं सांगितलेले आहेत की जे त्या काळात त्यांना अन्न आवश्यक होतं. हा भक्तीचा एक भाग होता. आणि प्रत्येक अर्पण हे देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त एक दिवशी जगात येऊन वधस्तंभावर मरण पावे, त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणाचं प्रतीक ते अर्पण होतं. त्या काळातलं ते जनावर, किती जणांना समजतं, ती बकरी, तो गोरा, तो प्राणी कशाचं प्रतीक होतं? कोणत्या विश्वासाने ते अर्पण करत होते की एक दिवशी देव त्याचा पुत्र पाठवील, आपल्या पापाची क्षमा करेल. ते विश्वासाने ते अर्पण आणत होते. आणि म्हणून या ठिकाणी यशया 53:10 सांगितले, प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी दोषार्पण असा झाला. His soul was made an offering for sin. दोषार्पण, पापाबदले केलेले अर्पण, पापासाठी केलेलं अर्पण. आता जुन्या करारातले अर्पण पाप झाकत होते, पुसून टाकत नव्हते. परंतु नव्या करारात अर्पण, प्रभू येशू ख्रिस्ताचं मरण, त्याचं अर्पण पाप झाकतच नाही तर पाप धुवून पुसून टाकते. हा फरक जुन्या करारातल्या नव्या कराराच्या प्रभू येशूच्या अर्पणामध्ये आहे. करिंथीकरास दुसरे पत्र याचा 5वा अध्याय आणि 21व्या वचनात पौल करिंथीकरांना काय लिहितो बघा. दुसरे करिंथीकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि वचन 21. ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या आमच्याकरिता पाप असे केले. ज्या प्रभू येशू ख्रिस्ताला पाप ठाऊक नव्हते, कारण त्याचा जन्मच पवित्र आत्म्याने झाला, म्हणून तो निर्दोष निष्कलंक असा आहे. म्हणून तो निष्पाप, ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या आमच्याकरिता अंडरलाईन करा, पाप असे केले. कोणाकरिता पाप असे केले? कोणाकरिता पाप असे केले? ह्यासाठी की, कशासाठी?
आपण त्याच्या ठाई देवाचे नीतिमत्व असे व्हावे. म्हणजे काय? म्हणजे हे इकडे लक्ष द्या. ज्याला पाप ठाऊक नव्हते देवाने त्याला पाप असे केले. सर्व मानवजातीचं, तुमचं, माझं, प्रत्येकाचं आयुष्यभर आपण जे पाप करू ते सर्व जगाचे सर्व पाप देवाने त्याच्यावर लादले आणि जो पापी नव्हता त्याला पाप असे केले. कशासाठी? यासाठी की देवाचं नीतिमत्व आपल्याला मिळावं. म्हणजे काय? देवापुढे आपण नीतिमान ठरावं. आणि म्हणून तिसरी गोष्ट, द थर्ड एक्सचेंज, Jesus was made sin with our sinfulness that we might be made righteous with his righteousness. ऐका, प्रभू येशू ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला पाप असे करण्यात आले यासाठी की आपल्याला देवाचे नीतिमत्व प्राप्त व्हावे किंवा आपण देवापुढे नीतिमान ठरावे. लिहून घ्या, लिहून घ्या. प्रेज द लॉर्ड म्हणू नका, लिहून घ्या. त्याला पाप असे केले यासाठी की आपण नीतिमान ठरावे. शास्त्र सांगतं की नीतिमान कोणी नाही, एकही नाही. योग म्हटलं की पापी मनुष्य पवित्र देवासमोर नीतिमान ठरेल काय? आनंदाची गोष्ट सुवार्ता ही आहे की पापी माणूस देवापुढे नीतिमान ठरू शकतो. कशाने? धर्माकर्माने नाही, प्रभू येशूच्या मरणावरील विश्वासाने. परत एकदा रिपीट करतो. माणूस धर्माकर्माने नीतिमान ठरत नाही तर येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील मरणावर विश्वास ठेवल्याने. तुम्ही जर धर्मकर्म करत असाल, तुम्हाला जर वाटत असाल मी 40 दिवस उपास करतो, मी हे करतो, ते करतो, ते करतो म्हणून देव मला आज घेईल, तर आत्ताच आजच ते थांबवा आणि त्याच्यावर विश्वास ठेवा. मग विश्वास ठेवल्यावर त्याची धार्मिकता आपल्याला मिळते. आपण पापी राहत नाही. काही जण प्रार्थना करतात, प्रभू मी पापी आहे, पापी आहे. त्यांच्या प्रार्थनेत नेहमी अरे पापी आहे तर पश्चाताप कर, क्षमा मागून मोकळा हो. आणि जर क्षमा मागितलेले तर तो ख्रिस्ताने तुला नीतिमान ठरवलेला आहे असा विश्वास धर. स्वतःला पापी पापी म्हणू नको. नाही समजलं? एक तर पापी आहोत किंवा नीतिमान ठरलेलं. एक तर तुम्ही पापी आहात किंवा येशू ख्रिस्ताच्या रक्ताने नीतिमान ठरलेले आहात. दोन्ही गोष्टी एकाच वेळेस होऊ शकत नाही. मला वाटतं कोणीतरी आमेन मानेल. द थर्ड एक्सचेंज, जीसस वॉज मेड सिन. ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला पाप असे करण्यात आले. करण्यात आले. तो पापी नव्हता, त्याने पाप केले, पण त्याला पाप असे करण्यात आले याच्यासाठी की त्याची धार्मिकता आपल्याला मिळावी. आणि तरी जर आपण म्हणलं की प्रभू मी पापी आहे, मी भिकारी आहे, मी हे ते आहे, म्हणजे आपण ख्रिस्ताचं रक्त पायाखाली तोडवतो, देवाचं मरण तुच्छ लेखतो, देवाचा अपमान इन्सल्ट करतो. जर आपण त्याच्यात भर टाकतो की नाही नाही फक्त विश्वास नाही, अजून काहीतरी केलं पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे, 10 आज्ञा पाळल्या पाहिजे, हे केलं म्हणजे काय की येशू ख्रिस्ताने जे केलं ते पुरेसं नाही, त्याच्यात आपण भर टाकतो. म्हणून भरही टाकायची नाही, काही काढून घ्यायचं नाही. देवाची स्तुती असो. इकडचे लोक कोणीतरी ऐकत आहेत, कोणीतरी ऐकत आहेत. हालेलुया. पापाचं वेतन मरण आहे. जो जीवात्मा पाप करतो तो मरेल. यहेजकेल 18:4. याकोबाचे पत्र 1 आणि त्याच्यापूर्वी रोमकरास पत्र 6:23 याच्यामध्ये म्हटलं आहे की पापाचं वेतन मरण आहे, पण देवाचे कृपादान ख्रिस्त येशूमध्ये सार्वकालिक जीवन आहे. रोमकरास पत्र 6:23. आणि याकोबाचे पत्र 1:15 मध्ये देखील सांगितलेलं आहे की पाप नंतर मरण उपजविते. म्हणजे पापाचा कॉन्सिक्वेन्स किंवा द रिझल्ट ऑफ सिन इज डेथ. पापाचं वेतन किंवा पापाची मजुरी काय आहे? काय आहे? काय आहे? मरण आहे. नुसती थोडीशी शिक्षा, नुसती जन्मठेप नाही, मरण. मरण म्हणा, मरण.
पापाचं वेतन मरण आहे. आणि मरण म्हणजे काय? देवापासून कायमचं वेगळं होणं. ज्या दिवशी तो फळ खाशील त्या दिवशी मरशील. म्हणजे काय? त्या दिवशी मरण पावला का? नाही, 930 वर्ष जगला. म्हणजे काय झालं? त्या दिवसापासून देवाशी कायमचा संबंध तुटला, कायमचा देवापासून कट ऑफ झाला. हे मरण. नुसतं शरीराने मरण नाही, तर परत कधीही पश्चातापाची संधी नाही. हालेलुया. तर तिसरी अदला बदल काय? की प्रभू येशूला देवाने पाप असे केले यासाठी की आपण देवापुढे नीतिमान ठरावे. तिसरा पॉइंट, हिब्रू लोकास पत्र याचा 2रा अध्याय आणि वचन 9. हिब्रूज 2:9. या ठिकाणी ख्रिस्ताच्या मरणाबद्दल काय म्हटलेलं आहे बघा. देवाच्या कृपेने प्रत्येकाकरिता मरणाचा अनुभव घ्यावा म्हणून ज्याला देवदूतापेक्षा किंचित काल कमी केले होते, तो येशू मरण सोसल्यामुळे गौरव थोरवी यांनी मुकुटमंडित केलेला असं आपण पाहतो. म्हणजे काय? की त्याने प्रत्येक मनुष्यासाठी मरण सोसले. प्रत्येकासाठी त्याने मरणाचा अनुभव घेतला. अनेक जण आता ह्या काळामध्ये पेपरला लेख येतील, टी व्हीवर डिबेट होतील की प्रभू येशू ख्रिस्त खरंच मरण नाही पावला ते म्हणतात. आणि त्याच्यावर वाद आहे की ॲक्च्युली मरण नाही, देव मरू शकतो ते म्हणतात. पण शास्त्र सांगतं की त्याने मरणाचा अनुभव घेतला. ही ॲक्च्युली डाईड ऑन द क्रॉस. त्याने मरणाचा अनुभव घेतला. आणि हे कशासाठी? 2 कोरिंथ 8 यासाठी की आपल्याला जीवन मिळावे. आणि म्हणून चौथी गोष्ट काय? चौथी अदला बदल वधस्तंभावर झालेली. प्रभू येशू ख्रिस्ताने आपलं मरण त्याच्यावर घेतलं यासाठी की त्याचं जीवन आपल्याला मिळावं. He took our death so that we might share his life. तर ह्या 4 गोष्टींची अदलाबदल, 4 गोष्टी त्याने स्वतःवर घेतल्या आणि आपल्याला उपलब्ध करून दिल्या. मी परत एकदा रिकॅप सारांश सांगतो. द फर्स्ट एक्सचेंज, पहिली अदलाबदल, त्याला शिक्षा झाली यासाठी की आपली क्षमा व्हावी. ही वॉज पनिश्ड दॅट वी माइट बी फॉरगिवन. फर्स्ट पॉइंट. सेकंड, ही वॉज वोंडेड दॅट वी माइट बी हील्ड. संगीता, त्याने आपले रोग व्हायले यासाठी की आपल्याला आरोग्य मिळावे. दुसरा पॉइंट. तिसरा अदलाबदल काय? त्याने तो आपल्यासाठी पाप असा झाला यासाठी की आपल्याला आपण नीतिमान ठरावे किंवा देवाचं नीतिमत्व आपल्याला मिळावं. आणि चौथी गोष्ट काय? की त्याने मरण स्वतःवर घेतलं यासाठी की आपल्याला जीवन मिळावे. आपण या ठिकाणी थांबूया आणि आणखी काय काय त्याने आपल्यासाठी केलं हे आपण पुढच्या भागामध्ये पाहू. प्रभू येशूने वधस्तंभावर आपल्यासाठी काय मिळवलं, वधस्तंभावरील अदलाबदल याविषयी आपण बोलत आहोत. आणि ह्या संदेशाच्या पहिल्या भागात आपण 4 गोष्टी पाहिल्या की कोणत्या 4 गोष्टींची प्रभू येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावर अदलाबदल केली. आणि आता पुढील 4 आणखी काय काय त्याने तुमच्याने माझ्यासाठी उपलब्ध केलं हे आता आपण जरा पाहू. पौलाचे कोरिंथीकरास 2 पत्र याचा 8वा अध्याय आणि याच्या 9व्या वचनामध्ये आपल्याला 5वा अदलाबदल, 5वी गोष्ट जी प्रभू येशूने तुमच्याने माझ्यासाठी उपलब्ध केली ती दिलेली आहे. आपण जरा वाचूया. इथे असं लिहिलेलं आहे, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहीत आहे. कृपा हा शब्द अंडरलाईन करा. कृपा म्हणजे ज्याच्यासाठी आपण लायक नाही
ते आपल्याला मिळणं, आणि दया म्हणजे जे आपल्याला मिळायला पाहिजे ते देवाने आपल्याला न देणं. ग्रेस मीन्स रिसिविंग व्हॉट वी डू नॉट डिझर्व, अँड मर्सी इज नॉट रिसिविंग व्हॉट वी डिझर्व. आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहीत आहे, तो धनवान असता तुम्हाकरिता दारिद्र्य झाला, ह्या हेतूने की त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे. खरं वाटत नसेल, पण हे खरं आहे. आणि हे सर्व कशामुळे? त्याच्या कृपेमुळे आहे. म्हणजे काय आपण धनवान होऊ शकतो, समृद्ध होऊ शकतो? हो. हे सैतानाने पिढ्यानपिढ्या आपल्यापासून लपवून ठेवलं, म्हणून आपण बापदादांपासून तोच धंदा, तेच घर, तेच कामं करत आलो, तेवढ्यात लिमिटेड जीवन जगत आलो, कारण हे सत्य आपल्याला कळलं नाही. प्रभू येशूने म्हटलं की सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला स्वतंत्र करेल. 2 कोरिंथ 8:9 मध्ये. आणि ही सुवार्ता आहे, आनंदाची बातमी, की आपलं दारिद्र्य त्याने आपल्यावर घेतलं यासाठी की त्याची समृद्धी आपल्याला मिळावी. He took our poverty that we might receive his abundance. Amen. He became poor that we might become rich or abundance. धनवान म्हणजे विपुल. योहान 10:10 मध्ये प्रभू ईश्वरे म्हटलं की मी आलो आहे यासाठी की त्यांना जीवन प्राप्ती व्हावी. एवढंच तिथं थांबला नाही, तर पुढं त्याने म्हटलं आणि ती विपुलतेने व्हावी. मैं आया हूँ इसके लिए कि उनको जीवन प्राप्ति हो और बहुतायत से हो. म्हणजे विपुलता, ॲबंडन्स. धनवान म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर येतं बँक बॅलन्स, इस्टेट, प्रॉपर्टी आणि घरं दारं वगैरे. ती झाला समृद्धीचा एक भाग, विपुलतेचा एक भाग, जगिक भाग. परंतु बाकीची देखील समृद्धी आहे. ती म्हणजे शारीरिक आरोग्य, ती म्हणजे आत्मिक समृद्धी, टोटल मॅन. आत्मा, जीव आणि शरीर या तिन्ही गोष्टीसाठी विपुलता किंवा समृद्धी त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी उपलब्ध करून दिली. फक्त पैशाची नाही. आणि आपल्याला समजत नाही, म्हणून तो म्हणतो तू कष्ट कर, तू मर, रात्रंदिवस काम कर, 2-4 कामं कर, है ना, रात्रपाळ्या कर, है ना, साईड बिझनेस कर. का? कारण देव पैसे देऊ शकत नाही, मलाच करावं लागणार आहे, हे सैतानाने सांगितलेलं आहे. पण मी तुम्हाला सांगतो आनंदाची बातमी की त्या वधस्तंभावर प्रभू येशू ख्रिस्ताने दारिद्र्य हा शाप वाहिलेला आहे. दारिद्र्य शास्त्रामध्ये शाप सांगितलेला आहे. अनुवाद पुस्तक 28वा अध्याय जर तुम्ही वाचला तर पहिल्या 14 वचनामध्ये आशीर्वादांची लिस्ट आहे, यादी आहे, आणि 15व्या वचनापासून पुढे शापाची यादी आहे. आणि दारिद्र्य त्या शापाच्या लिस्टमध्ये. मला वाटलं कोणीतरी ऐकलं असं, मी काय नाही. पण देवाने जसं ठेवलं तसं राहायचं पाळत साहेब. देवाने नाही ठेवलेलं, सैतानाने ठेवलेलं आहे. सैतानाने बंधनात, अज्ञानात ठेवलेलं आहे की नाही तुझी परिस्थिती सुधारणार नाही, तुला कष्टच करावं लागेल, तुला ह्याच लेवलला, ह्याच घरात राहावं लागेल, एवढ्याच पगारावर भागवावं लागेल. सैताना ऐक, येशू ख्रिस्ताने माझं दारिद्र्य वाहिलं यासाठी मला समृद्धी मिळावी. आज त्याला म्हणा, आज या विश्वासावर उभे राहा. आणखी एक गुड फ्रायडे म्हणून फिरत फिरत आले आणि फिरत फिरत गेले असं करू नका. आज उठून उभं राहा, म्हणा की बस इथून पुढे तुम्हाला चकवू शकणार नाही, फसवू शकणार नाही. मला देवाचं सत्य कळलेलं आहे. असं सैतानाला बोलून दाखवायचं, त्याच्या लोकांना बोलून दाखवायचंय. जे म्हणतात की नाही होणारच नाही, होऊ शकत नाही, त्यांना म्हणायचे की नाही येशू ख्रिस्ताने माझं दारिद्र्य व्हायला यासाठी की मी धनवान व्हावे. काय मिळालं? देवाने आमच्यासाठी काय केलं? अरे मी असं म्हणतो काय नाही केलं, काय करायला पाहिजे? ज्याने आपला पुत्रही राखून न ठेवता आपल्यासाठी दिला, तो त्याच्याबरोबर ह्या सर्व गोष्टी देणार नाही का? देईल असं नाही सांगितलं. प्रश्न विचारला तुम्हाला आणि मला, आणि त्याचं उत्तर तुम्हाला आणि मला द्यायचं आहे.
की जर पुत्रही टाकून न ठेवता जर त्या पुत्राने जीव दिला, बाकीच्या गोष्टी ज्या आवश्यक आहे त्या देणार नाही का? देणार नाही? देगा नाही? क्या मालूम नहीं तो मैं बता रहा हूँ, सुनो, वो देगा और बहुत इससे देगा। तर ही गोष्ट, तर हे एक सत्य, पाचवं सत्य, देवाची इच्छा आहे की आपण त्या दारिद्र्यातून, प्रभू येशू ख्रिस्त आम्हासाठी धनवान असता आम्हासाठी दारिद्र्य झाला, गाईच्या गोठ्यात जन्माला, त्याला स्वतःला त्याने सांगितलं की परमनंट घर किंवा फ्लॅट किंवा रो हाऊस नव्हतं जगामध्ये असताना, वधस्तंभावर असताना त्याने 24 तास काही खाल्लेलं नव्हतं, तो त्या वधस्तंभावर असताना तहानेला होता, त्याने म्हटलं की मला तहान लागलेली आहे। योहान 19:23 मध्ये सांगितलं की त्याचा पायघोळ झगा, त्याचे वस्त्र इतके उत्तम होते की ते सोल्जर लोक म्हटले की आपण चिठ्ठ्या टाकू, ते फाडू नका, चिठ्ठ्या टाकून घेऊ, एवढे ते त्याच्याकडे आकर्षित झाले, म्हणजे त्याचे वस्त्र पण काढून घेतले, तो त्या वधस्तंभावर नग्न असा होता। आणि ज्यावेळेस तो मरण पावला त्यावेळेस उधारी उसण्या कपड्याने त्याला त्याचं पार्थिव शरीर गुंडाळून एका उसण्या कबरेत ठेवण्यात आला, ती कबर पण त्याची नव्हती। अशा रीतीने तो धनवान असता तुमच्या आणि माझ्यासाठी दारिद्र्य झाला। दारिद्र्य काय असतं, गरिबी काय असते ही येशू ख्रिस्ताने अनुभवली, म्हणून तो तुमची माझी गरिबी दरिद्री समजू शकतो। एवढंच नव्हे तर त्याच्यातून तुम्हाला मला मुक्त करू शकतो। आणि ही आनंदाची बातमी आहे। म्हणून गुड फ्रायडे का म्हणतात, ह्याच्यासाठी की जे आपलं जे वाईट ते त्याने घेतलं आणि त्याचं चांगलं ते आपल्याला दिलं। एवढं जरी समजलं तरी आजचा संदेश समजला। आणि हे जर नाही कळलं तर काहीच बायबल नाही कळलं, चर्च लावून काहीच फायदा नाही, हे मी तुम्हाला सांगतो। त्या वधस्तंभाच्या द्वारे प्रत्येक गरज, आत्मिक पापांची क्षमा त्याने केली, शारीरिक आपले रोग त्याने वाहिले, आर्थिक आपलं दारिद्र्य त्याने वाहिलं, समृद्धी आपल्याला दिली। अजून काय करायला पाहिजे? मला वाटलं कोणीतरी आमेन म्हणून, लेकिन परमेश्वर के लोग रहेंगे तो आमेन बोलेंगे ना। जे देवाचे लोक असतील तेच आमेन म्हणतील, दुसरे नाही म्हणणार। आणि म्हणून माझी विनंती आहे, देवाला त्याच्या आत्म्याने तुमच्या जीवनात कार्य करावी, आणि कारण त्याचं वचन आहे की मृत तुझी स्तुती करतील काय, ज्यांना जिवंत केला ख्रिस्ताने त्याच्या आत्म्याने तेच त्याचा गौरव करू शकतात। ज्यांना देवाचा आत्मा हे दिव्य सत्य प्रगटीकरण कबूल करतो तेच त्याच्यामध्ये आनंद करतात। ते असं थंड मरगळण्यासारखे मेल्यासारखे बसत नाही, ते देवामध्ये आनंद करतात। हालेलुया, हालेलुया। देव जिवंतांचा देव आहे। आणि म्हणून देवाची लेवल काय आहे माहिती आहे का? समृद्धी किंवा विपुलता, ॲबंडन्स। आय हॅव कम, जॉन 10:10, योहान 10:10। मी आलो आहे यासाठी की त्यांना जीवन प्राप्ती व्हावी आणि ती विपुलतेने व्हावी। नुसतं आत्मिक जीवन मेल्यानंतर स्वर्गात जावं एवढंच नव्हे, तर पृथ्वीवर असताना विपुल जीवन जगावं, याच्यासाठी तो म्हणतो मी आलेलो आहे। आयुष्यभर कर्जबाजारी, आयुष्यभर दारिद्र्यात राहावं याच्यासाठी त्याने मरण सोसलेलं नाहीये, तर त्याच्यातून मुक्त होऊन त्याच्या विपुलतेत समृद्धीत चालावी म्हणून तो वधस्तंभावर मारला गेला। म्हणून ही आनंदाची बातमी आहे। देवाची लेवल काय माहिती आहे का? आपण वाचू 2 कोरिंथ 9 आणि 8, 2 कोरिंथियन्स 9:8, आणि ही देवाची लेवल आहे। आणि जर ख्रिस्ताने हे केलं, आपला विश्वास आहे, तर आपण ह्या लेवलला आहोत का? तुमची कोणती लेवल आहे तुम्ही चेक करा, बघा ते वचन 2 कोरिंथ 9 आणि 8। सर्व प्रकारची कृपा तुमच्यावर विपुल होऊ देण्यास देव समर्थ आहे। किती प्रकारची? सर्व म्हणजे किती? सर्व। सर्व प्रकारची कृपा तुमच्यावर विपुल होऊ देण्यास, थोडीशी नाही, विपुल म्हणा, विपुल होऊ देण्यास देव समर्थ आहे, यासाठी की, कशासाठी? तुम्हाला सर्व गोष्टीत, किती गोष्टीत?
सगळा पुरवठा, थोडासा नाही, किती? सगळा पुरवठा नेहमी होऊन, कधी कधी नाही. प्रेज द लॉर्ड, माझी देवाने गरज केली साक्षात. नेहमी हा शब्द अंडरलाईन करा. नेहमी होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी. किती चांगल्या कामासाठी? म्हणजे काय, सगळे चांगल्या कामासाठी? हो. म्हणून सुवार्ता इतकी खरी, इतकी खरी की खरंच वाटत नाही. असं कसं म्हणता पाळत साहेब? म्हणजे काय आपण काहीच नाही करायचं? काहीच नाही करायचं, हीच तर सुवार्ता आहे. करून मिळवू नाही शकत, विश्वासाने ते मिळतं. तुमचे तारण कृपेने, विश्वासाने झालेले आहे. ते आमच्या धर्माकर्माने होत नाहीये की मी 40 दिवस उपास करतो म्हणून देवाने ते केलं पाहिजे, मी कोणाचं वाईट केलं नाही म्हणून देवाने ते. हे सोडून द्या. हा ख्रिस्ती विश्वास नाही आहे. ख्रिस्ती विश्वास हा आहे, शास्त्र हे सांगतं की आपण काही करून देवापुढे नीतिमान ठरू शकत नाही. तारण ही देवाची मोफत देणगी आहे. प्रार्थनेचे उत्तर देवाची देणगी आहे. पवित्रात्मा देवाची देणगी आहे. शारीरिक आरोग्य देवाची देणगी आहे. आणि ते कशी मिळते माहिती आहे? काहीतरी करून नाही, विश्वास ठेवून. आणि सर्वात अवघड गोष्ट कोणती असते माहिती का? काहीच नाही करायचं, नुसतं विश्वास ठेवायचा. कारण आपण करणारे प्राणी आहोत. मी जर सांगितलं 7 शुक्रवार करा, 40 दिवस उपास करा, एवढं तास शास्त्र वाचा, तो बरं वाटतं. फॅक्ट आहे, कळत आहे. पण जेव्हा सांगितलं जातं नवीन माणसाला की तुम्ही काही करायचं नाही, जे करता ते सोडून फक्त विश्वास ठेवा, ते एकदम शांत होतात. ते शांत होतात. ते म्हणतात असं कसं, म्हणजे काय काहीच करायचं नाही? अरे मग हीच तर आनंदाची बातमी आहे की काहीच करायचं नाही, सगळं त्यांनी केलेलं आहे. जेव्हा त्याने म्हटलं पूर्ण झालं, तेव्हा खरंच पूर्ण झालेलं आहे. त्याच्यात तुम्हाला भर टाकायची गरज नाही आहे. आपली धार्मिकता त्याच्यापुढे चिन्ह्या समान आहे. ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला आपल्यासाठी पाप असे करण्यात आले, यासाठी की त्याची धार्मिकता आपल्याला मिळाली. आपलं पाप त्याने घेतलं आणि त्याची धार्मिकता आपल्याला दिली. हे झालं एक्सचेंज. आपण धार्मिक ठरलो. परिपूर्ण नाही, धार्मिक, नीतिमान, देवाच्या पुढे उभं राहणं लायक, क्वालिफाईड. राईचस मीन्स राईट स्टँडिंग बिफोर गॉड. देवापुढे उभे राहण्याची लायकी म्हणजे नीतिमत्ता, देवाचा नीतिमत्ता. तर देवाची लेवल काय आशीर्वादाची? 2 कोरिंथ 9 आणि 8, सर्व प्रकारची कृपा तुमच्यावर विपुल होऊ देण्यास देव समर्थ आहे, यासाठी की तुम्हाला सर्व गोष्टी, सगळा पुरवठा नेहमी होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी तुमच्याजवळ सर्व काही विपुल व्हावे. आता या वचनात किती वेळेस सर्व आलेला आहे तेवढ्या वेळेस अंडरलाइन करा. ये वचन में कितने बार सब आया है, अंडरलाइन करो, जरा ध्यान से देखो. परमेश्वर का वचन है. कौन परमेश्वर का वचन सुनता है? कोण देवाचे लोक इथे बसलेले आहेत? ही लेवल आहे की आपली प्रत्येक गरज तुमची आणि माझी विपुलतेने पूर्ण व्हावी. मला 1000 रुपयाची गरज आहे, पण माझ्याजवळ 100 रुपये तर ते माझा अडचण आहे. माझ्याजवळ मला जर 1000 रुपयाची गरज आहे, माझ्याजवळ 500 आहेत तरी ती माझी अडचण आहे. ऐका, आणि आता हे समजलं तर काहीतरी म्हणा. मला 1000 रुपयाची गरज आहे, पण माझ्याजवळ 1000च रुपये आहेत, तर ते काय आहे? पुरेसं आहे. पण मला 1000 रुपयाची गरज आहे, पण मला 2000 रुपये मिळतात, तर ते काय आहे? तर माझ्याजवळ जर 2000 आहेत तर ते काय आहे? विपुलता आहे. म्हणजे जी गरज आहे त्याच्यापेक्षा अधिक आपल्याजवळ उपलब्ध असणं, दॅट इज कॉल्ड अबंडन्स. मग आता तुम्ही कोणत्या लेवलला आहात? अडचणीच्या लेवलला आहात, पुरेशा लेवलला आहात, की विपुलतेच्या लेवलला आहात? तुम्हाला माहीत आहे. जरा विचार करा या गुड फ्रायडेला काय चाललंय, काय मिळालंय आपल्याला. येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी काय मिळवलं? हे मिळवलं, पण आम्हाला माहीतच नाही, आम्हाला कळलंच नाही. म्हणून आपण दारिद्र्यात राहत आलो. आपण खरं मानत आहोत की नाही, आपल्या हयातीत तरी आपली परिस्थिती सुधारणार नाही. आपल्याला तेवढ्याच पगारात, तेवढ्याच याच्यात राहावं लागणार आहे. पण प्रभू येशू म्हणतो, सत्य तुम्हाला समजेल
आणि सत्य तुम्हाला मुक्त करेल. कशापासून मुक्त करेल? हे चुकीचे विचार, हे धार्मिक विचार, आपण काहीतरी केलं पाहिजे, चुकीचे विचार, नाही पण ते माझ्यासाठी नाही, ते त्यांच्यासाठी आहे, तिच्यासाठी आहे, माझ्यासाठी नाही, हे चुकीचे विचार काढून टाकले. ह्याच्यापासून देवाचं सत्य आपल्याला मुक्त करतं. तर ही 5वी गोष्ट, त्याने आपलं दारिद्र्य घेतलं आणि त्याची विपुलता आपल्याला दिली. 6वी गोष्ट आपल्याला इब्री लोकास पत्र याचा 12वा अध्याय आणि याच्या 2ऱ्या वचनात आढळते. आणि त्याच्या अगोदर आपल्याला त्या 7 शब्दामध्ये ज्यावेळेस प्रभू येशूने म्हटलं वधस्तंभावर की माझा देवा, माझा देवा, तू माझा त्याग का केलास, म्हणजे त्या वधस्तंभावर प्रभू येशू ख्रिस्त जो देवाचा पुत्र, त्याचा देवपित्याने त्याग केला. इकडे ऐका मी काय म्हणतो ते. नाही सापडलं तर घरी जाऊन शोधा. एवढा वेळ नाही लागायला पाहिजे. जे रोज लोकशास्त्र वाचतात ते त्यांना सापडलं पाहिजे. नाही सापडलं तर इकडे ऐकायचं, नोट डाऊन करायचं आणि पुढं चालायचं. नाही तर ते सापडेपर्यंत मेसेज संपलेला असेल. माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास, म्हणजे काय? त्या वधस्तंभावर देवपित्याने प्रभू येशू ख्रिस्ताचा, त्याच्या पुत्राचा त्याग केला. त्याच्यापासून आपलं तोंड फिरवलं, जे कधी अनंत काळापासून कधीही झालेलं नव्हतं. प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता, शब्द देव होता. किती प्रारंभी होता आपल्याला माहीत नाही. बियॉन्ड टाइम, इन इटर्निटी पास्ट. पण जेव्हा तो मनुष्य रूपाने जगात आला, त्याने स्वतःला लिमिटेड केलं. काळामध्ये तो आला, शरीरामध्ये आला, स्वतःला मानवजातीच्या पापासाठी अर्पण म्हणून अर्पण केलं. जेव्हा तो पाप असा झाला, तुमचं न माझं सर्व मानवजातीचं पाप, जो परमपवित्र देव, ज्याच्या प्रकाशात जो प्रकाशात वसतो, या प्रकाशात कोणाला प्रवेश करता येत नाही, त्या पित्याने जेव्हा पाहिलं की हा पाप असा झाला, त्याने त्याच्यापासून तोंड फिरवलं, त्याचा त्याग केला. आणि म्हणून त्याने म्हटलं माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास. म्हणजे काय? त्या वधस्तंभावर प्रभू येशूचा देवाने त्याग केला, टाकून दिलं. हो, हेच तर तुम्हाला सांगतो. त्या वधस्तंभावर देवाने त्याला टाकून दिलं, सोडून दिलं. त्याचा त्याग करण्यात आला. बघा, मानवाच्या भावनांमध्ये 2 अशा मानसिक जखमा आहेत की जे आयुष्यभर माणूस त्याने पीडित असतो. देर आर 2 क्रूलेस्ट वुंड्स ब्रॉट अपॉन द ह्युमन हार्ट, की ज्याच्यामध्ये आज असंख्य लोक जगत आहेत. इमोशनल, मानसिक. आणि त्या 2 जखमा किंवा त्या 2 गोष्टीपैकी पहिली गोष्ट आहे त्याग करणं किंवा टाकून देणं, टाकलं जाणं. की मी माझ्या कुटुंबाला नको आहे, मी माझ्या मंडळीला, मी लोकांना नको आहे, ही भावना, ये भावना कितने लोग समझ रहे हिंदी में? मैं नहीं हूँ फिर भी मैं, लेकिन किसी को मैं नहीं चाहिए. रिजेक्शन, द ग्रेटेस्ट इमोशनल वुंड ऑफ द ह्युमन हार्ट इज रिजेक्शन. त्याग केलं का टाकून दिलं जाणं. आज असंख्य लोक ह्या मानसिक गोष्टीने पीडित आहेत. इमोशनल वुंड, भावनिक घाव, रिजेक्शन, आईवडिलांकडून टाकून दिलं जाणं, लेकराने टाकून देणं, पतीने पत्नीला टाकून देणं, पत्नीने पतीला टाकून देणं, रिजेक्शन. आता हे रिजेक्शन किंवा हे टाकलं जाणं, हे 2 प्रकार असतात ॲक्टिवली. एक प्रकार असा
की कठोर शब्द बोलायचं, अपमान करायचा, नावं ठेवायचं, हा एक भाग. दुसरा भाग इनडायरेक्टली की दुर्लक्ष करायचं, महत्त्व द्यायचं नाही. आणि या दोन रीतीने हे रिजेक्शन हे कार्य करत असतं. घरामध्ये, मंडळीमध्ये, समाजामध्ये, कामाच्या ठिकाणी रिजेक्टेड. आज अनेक देवाचे लोक ह्या भावनेत आहेत. चेहऱ्यावरून आपल्याला दिसतं ते मेकअप केलं, चेहऱ्यावरून आपल्याला दिसतं की ते खुश आनंदित आहे, परंतु खोल अंतःकरणामध्ये एक घाव आहे. देर इज अ वुंड डीप इनसाइड, जे सांगू शकत नाही. जे खोटं हसून खोटं दाखवतात की सगळं चांगलं आहे, मी आनंदित आहे, पण तसं नाही आहे. डीपेस्ट वुंड ऑफ द ह्युमन हार्ट इज रिजेक्शन. आणि ते प्रभू येशूने त्या वधस्तंभावर वाहिला, जेव्हा त्याने म्हटलं की माझ्या देवा तू माझा त्याग का केलास. देवाने त्याचा त्याग केला. त्याग केलं जाणं, आज कदाचित तुम्ही ह्या भावनेत जगत असाल. त्याच्यामुळे निराशा, खिन्नता, डिप्रेशन आणि शेवटची पायरी ह्या मानसिक आजाराची असते सुइसाईड किंवा आत्महत्या, की माणूस जीवन संपवतो. रिजेक्शन साधी गोष्ट नाही की मी नको आहे तरी मी त्या घरात राहतोय, मी नको आहे तरी त्या लोकात आहे. मला माहिती आहे मी कोणाला आवडत नाही तरी मी जगतोय, मग कशाला जगायचं, मी संपवून टाकतो. रिजेक्शन. प्रभू येशूचा त्याग करण्यात आला. आता याचं एक उदाहरण आपल्याला यशायाच्या पुस्तकाच्या 54व्या अध्यायात आढळतं. आता रिजेक्शनचे अनेक कारणं आहेत, त्याग किंवा टाकून देण्याचे. इकडे आहे का, प्रेग्नन्सीमध्ये ज्यावेळेस पती पत्नीचे भांडणं होतात, त्यावेळेस काही वेळेस रागाच्या भावनेत ते म्हणतात की मी हे बाळ ठेवणार नाही, ॲबॉर्शन करीन. किंवा त्या वातावरणामध्ये ते बाळ वाढत जातं आणि डिलिव्हरी होती, पण त्या स्त्रीला, त्या पत्नीला जर रिजेक्ट करण्यात आलं, मानसिकरित्या जर ती असली, तर तोच मानसिक आजार, तोच विकार, ती ती भावना त्या लेकरामध्ये असते. आणि लहानपणापासून एखादं लेकरू आपण म्हणतो की ते कोणाशी बोलत नाही, कोणाशी मिसळत नाही. काही लोक तुम्ही पाहाल मोठे झाल्यानंतर सुद्धा एकटे राहतात, ॲवॉइड करतात. याचं कारण लहानपणी असतं, याचं कारण खूप वर्षापूर्वीचं असतं. वेगवेगळे कारण, त्याच्यापैकी एक चाइल्डहूड एक्सपिरियन्सेस. दुसरं कारण असू शकतं ब्रेकअप ऑफ मॅरेज, प्रेमभंग लग्नापूर्वी, किंवा लग्न झाल्यावर मोडलं, ते तसं झालं, त्याचं तसं झालं, मी आता लग्न करणार नाही. ही भावना होऊन जाते की एकदा मी धोका खाल्लेला आहे, परत मी रिस्क घेणार नाही. एकदा माझ्याशी धोका झालेला आहे, परत मी प्रेम करणार नाही. मला रिजेक्ट करण्यात आलेलं आहे, म्हणून तो म्हणतो की मी रिजेक्टेड आहे. आणि या भावनेत मग लोक व्यसन करतात, पर्याय करतात आणि वेगवेगळ्या रिलेशनशिपमध्ये राहतात. का? त्याच्या मागे असतं. आपण म्हणतो की हा माणूस व्यसन करतो, ती बाई तशी वागते, पण त्याच्या मागे कारण आहे जे त्यांनाच माहीत आहे, त्यांचं दुःख किंवा कोणत्या परिस्थितीतून काय केलेलं आहे. ही भावना उत्पन्न होते. आणि हे प्रभू येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावर वाहिलं. मत्ते 27:46 आपण वाचू. मॅथ्यू 27:46 या ठिकाणी, मॅथ्यू 27:46. आणि सुमारे 9व्या तासाला येशू मोठ्याने आरोळे मारून म्हटला, एली एली लमा सबक्तनी, म्हणजे माझ्या देवा तू माझा त्याग का केला. त्या वधस्तंभावर प्रभू येशूला त्याग करण्यात आला, टाकून देण्यात आला, रिजेक्ट करण्यात आला. आज तुम्ही जर रिजेक्टेड असाल, पतीकडून, पत्नीकडून, मुलांकडून, आईवडिलांकडून, कोणाकडून, तर इकडे लक्ष द्या. ती भावना, ती मनस्थिती प्रभू येशूने भोगलेली आहे. तो तुम्हाला समजू शकतो, तो त्याच्यातून गेलेला आहे. नाही, पण तुम्हाला माहीत नाही बाळासाहेब, आम्हाला नाही माहीत.
पण त्याला माहीत आहे, तो त्याच्यातून गेलेला आहे. वचन 50, मग येशूने पुन्हा मोठ्याने ओरडून प्राण सोडला. आता ही जी परिस्थिती, हे जे रिजेक्शन, याच्यावर देवाचा उपाय काय? व्हॉट इज गॉड्स रेमेडी फॉर रिजेक्शन? इफिसकरास पत्र याचा पहिला अध्याय आणि वचन 5 आणि 6. इफिजन्स 1, 5 and 6. इफिस 1 इफिसकरास पत्र याचा पहिला अध्याय आणि वचन 5 आणि 6. त्याने आपल्या मनाच्या सत्य संकल्पाप्रमाणे आपल्या प्रभू येशूच्या ख्रिस्ताच्या द्वारे स्वतःचे दत्तक होण्याकरिता प्रेमाने पूर्वीच नेमलेली, त्याच्या कृपेची गौरवाची स्तुती व्हावी म्हणून हे झाले. त्याने वचन 3 आणि 4 जर आपण वाचलं, 4थ्या वचनाच्या शेवटी दिलं आहे की त्याने आपल्याला ख्रिस्ताच्या ठाई निवडून घेतले. ओरिजिनल म्हटलेलं आहे की वी आर ॲक्सेप्टेड इन द बिलॉव्ड. त्याने ख्रिस्तामध्ये आपल्याला स्वीकारिले. आमेन. तिकडे ऐका, प्रभू ईश्वराचा त्याग करण्यात आला यासाठी की तुमचा आणि माझा स्वीकार व्हावा. देवाला त्याने टाकून दिलं यासाठी की तुम्हाला आणि मला आत घ्यावा. किती विशेष आहे हे त्याने उपयोग करू. गुड फ्रायडेचं गुड चांगलं काय? जे आपलं वाईट ते त्याने घेतलं, चांगलं ते आपल्याला दिलं. आपला त्याग त्याने घेतला, त्याचा त्याग करण्यात आला यासाठी की आपला स्वीकार व्हावा. देवाने आपल्याला त्याचे पुत्र आणि कन्या करावे. आपण जे पापी भ्रष्ट देवापासून दूर गेलेले आपल्याला ख्रिस्तामध्ये स्वीकारावे. प्रेज द लॉर्ड. 6वी गोष्ट की प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी काय केले. हिब्री लोकास पत्र याचा 12वा अध्याय 2रं वचन. हिब्रूज 12:2. आपण आपल्या विश्वासाचा उत्पादन करता व परिपूर्ण करता येशू याच्याकडे पाहत असावे, जो आनंद त्याच्या पुढे होता त्याकरिता आता ऐका, त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला. लज्जा तुच्छ मानून अंडरलाईन करा. दुसरी जी मानसिक भावना, द सेकंड ग्रेटेस्ट वुंड ऑफ द ह्युमन हार्ट इज शेम किंवा गिल्ट. अपराधीपणाची भावना, गिल्टी कॉन्शियस ज्याला आपण म्हणतो, की स्वतःची लाज वाटणे, कॉन्फिडन्स नसणे, धैर्य नसणे. गिल्टी कॉन्शियस वाटते की मी भयंकर, मी दोषी आहे. गिल्ट अँड कॉन्डेमनेशन. आज असंख्य लोक, देवाचे लोक ह्या भावनेत जगत आहे. गिल्टी कॉन्शियस घेऊन. म्हणून प्रार्थना करा म्हटलं ते करू शकत नाही, गाणं म्हणा म्हटलं त्यांना लाज वाटतं. का? काहीतरी गोष्ट आहे की त्यांच्या देवामध्ये आड आहे की ज्यामुळे त्यांचं मन त्यांना दोषी ठरवतं. आणि म्हणून शास्त्र सांगतं की जर आपलं मन आपल्याला दोषी ठरवित नसेल तर आपल्याला देवापुढे धैर्य आहे. तुमचं मन जर कोणत्या गोष्टीबद्दल तुम्हाला दोषी ठरवतं तर देव तुमच्या मनापेक्षा मोठा आहे, लक्षात घ्या. तो किती अधिक दोषी ठरवत असतो. गिल्ट, पहिली भावना कोणची? रिजेक्शन, टाकून देणं. दुसरी भावना गिल्ट, सारखं वाटणं की मी त्याच्यामध्ये रात्रंदिवस जगणं, ते विसरून जाण्यासाठी कुठंतरी फिरायला जाणं, कुठंतरी टाईमपास करणं, काही का परत एकटं असलं की परत वाटतं की नाही मीच ते केलेलं, मीच तो आहे. लोकांपासून लपवतो, खोटं आपण दाखवतो, तसं काही नाही, पण ते आहे, ते असतं जे आपल्याला पुढं जाऊ देत नाही. ज्याच्यामुळे वर्षाच्या वर्ष लोक चर्चमध्ये वाढत नाहीत, तेवढेच राहतात वर्षाच्या वर्ष. किती पाळक साहेबांना सांगितलं, किती आमच्या सारख्याने सांगितलं, नाही. गिल्टी कॉन्शियस, त्यांचं मन दोषी ठरवत असतं. गिल्ट अँड कॉन्डॅमनेशन. तर या ठिकाणी हिब्री 12:2 मध्ये सांगितलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने लज्जा सहन केली. म्हणजे काय हो? म्हणजे त्या वधस्तंभावर असताना त्या रोमन शिपायाने त्याचे वस्त्र अंगावरचे काढून घेतले
ज्यावेळेस आपण पाहतो प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर टांगलेला क्रूस, त्याच्यावरचा फोटो, त्याच्या कमरेभोवती आपण कपडा पाहतो. पण शास्त्रात जर आपण वाचलं तर शास्त्रानुसार ज्यावेळेस तो वधस्तंभावर होता तो विवस्त्र होता, त्याच्या अंगावर कोणताही कपडा नव्हता. का? लज्जा त्याने सहन केली की हे पब्लिक सगळं यरूशलेम जमलेलं होतं, सर्व लोक जमलेले होते आणि त्या वधस्तंभावर तो नग्न असा होता. त्यांनी लज्जा सहन केली. जेव्हा तुम्हाला मला लज्जा वाटते, आमच्या मुलीने असं केलं, आमच्या मुलाने तसं केलं, यांनी असं केलं, आपण समाजात चर्चमध्ये तोंड दाखवू शकत नाही, आपण घरी बसतो, आपण म्हणतो नाही पालक साहेब तुम्हाला माहीत नाही काय कारण आहे ते, काहीतरी गोष्ट अशी लज्जा, त्याच्यामुळे आपण मागेच लागतो. शेम, ती लज्जा प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर सहन केली आहे. जेव्हा एखादी मुलगी, एखादा मुलगा काहीतरी वाईट कृत्य करतो, आईबापाचं नाव बदनाम होतं, मंडळी, समाजात, कामाच्या ठिकाणी, त्यावेळेस एक प्रकारची लज्जा उत्पन्न होते. ज्यावेळेस आरोपी पकडला जातो त्यावेळेस ते असं तोंड झाकत असतात. का? की आता मीडियावर सर्व जग, सर्व लोक मला पाहतील, ज्यांना वाटतं की मी तसा नाही चांगला ते पण पाहतील, एकदम लाज वाटायला लागते. आणि ही भावना, ह्या भावनेत आपण असतो. पण प्रभू येशूने वधस्तंभावर लज्जा सहन केली. कशासाठी? आपण वाचू हिब्रू लोकास पत्र 2 अध्याय 10 वचन, हिब्रूज 2:10. कारण ज्याच्यासाठी सर्व काही आहे व ज्याच्याद्वारे सर्व काही आहे त्याने पुष्कळ पुत्रांना, किती पुत्रांनी कन्यांना? पुष्कळ पुत्रांना गौरवात आणताना किंवा गौरवात आणावे म्हणून त्यांच्या तारणाचा उत्पादक झाला. त्याला दुःख सहनद्वारे परिपूर्ण करावे इच्छित होते. कशासाठी दुःख सहन केलं? इकडे बघा, यासाठी की त्याचे पुत्र आणि कन्या जे होतील, आज तुम्ही आणि मी, ते आपण लज्जेपासून मुक्त होऊन गौरवात जावं. लज्जा कशामुळे येते? पापामुळे. फळ खाल्लं, आज्ञा मोडली, एकदम दिसून आलं की अरे आपण नग्न आहोत. पण मी असं म्हणतो, फळ खाण्याच्या अगोदर ते नग्न नव्हते का? होते. ऐका, होते, पण त्यांना कळत नव्हतं. का कळत नव्हतं? कारण देवाचं गौरव, देवाचं तेज त्यांच्यावर होतं. त्यांचं लक्ष स्वतःकडे नव्हतं, देवाकडे होतं, त्याच्या सृष्टीकडे होतं. सेल्फ कॉन्शियसनेस कधी आलं? सेल्फ, मीपणा, मला, माझ्यासाठी सेल्फ कॉन्शियस, सेल्फ स्व कधी जागृत झालं? पाप केल्यानंतर. तोपर्यंत माहीतच नव्हतं की आपण नग्न आहोत. नग्न आहोत का कळलं? कारण देवाचं गौरव तेज निघून गेलं, नाही समजलं. म्हणून शास्त्रात सांगतं की सर्वांनी पाप केलेले देवाच्या गौरव अंतरलेले आहे. देवाचा गौरव तेज निघून गेलेला आहे. पापी झालेला आहोत, गिल्टी कॉन्शियस झालेला आहोत. पण प्रभू येशू ख्रिस्ताने ती लज्जा सहन केली आणि ते गमावलेला गौरव तुम्हाला मला परत दिलेला आहे. ही आणखी एक गोष्ट ज्या वधस्तंभाच्या द्वारे तुमच्याने माझ्यासाठी उपलब्ध झाली. ही टूक युअर शेम दॅट यू माइट रिसीव्ह हिज ग्लोरी. प्रतिष्ठा गमावली का? नाव गमावलं का? मानपान गमावलं का? प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे तो तुम्हाला परत मिळवून देऊ शकतो. इज्जत गमावली का? प्रभू येशूच्या द्वारे तो परत देऊ शकतो. का? कारण लज्जा त्याने सहन केली. बघा ते वचन प्रत्येकाने, इब्री 2:10. कारण ज्याच्यासाठी सर्व काही आहे व ज्याच्याद्वारे सर्व काही आहे त्याने पुष्कळ पुत्रांना गौरवात आणताना, पुष्कळ पुत्रांना गौरवात आणताना अंडरलाईन करा. म्हणजे जे त्याच्यावर विश्वास ठेवून त्याचे पुत्र आणि कन्या होतील त्यांना गौरवात आणावं ही देवाची इच्छा होती. आणि ते गौरव त्याने त्या वधस्तंभावरील मरणाच्या द्वारे उपलब्ध केला. आज तुम्हाला मला असं धरून आणल्यासारखं बसायची पाहायची गरज नाही आहे. ते गिल्ट काढून घेतलं आहे त्याने त्याचा गौरव तेज आपल्याला दिलेला आहे. आमेन. आणि ते तेज दाखवावं लागत नाही, ते आपोआप दिसतं. तेव्हा तो माणूस वेगळा दिसतो. तेव्हा तो त्यांच्या ते आम्ही एवढे टेन्शनमध्ये, तो बघा तो प्रदीप नेहमी हसत असतो. काय
पागल है क्या? नहीं नहीं. मग नंतर कळते, अरे वो तो यीशु मसीह के पास आहे, पागल नाही. ते तेज, ते गौरव आपोआप दिसतं, ते दाखवावं लागत नाही. काही लोक चर्चमध्ये ते बनावट दाखवतात, खोटं खोटं हसतात. दाखवावं लागत नाही. मी तुम्हाला सांगतो, जे आहे ते आहे. आमेन. त्याने लज्जा सहन केली यासाठी की त्याचा गौरव आपल्याला मिळाला. मग माझा प्रश्न आहे की आज तुम्ही त्या गौरवात चालत आहात का? ते गौरव तुमच्यावर आहे का? तुमच्या चेहऱ्यावर, तुमच्या जीवनावर ते गौरव आहे का? गिल्टी कॉन्शियस धरून आणल्यासारख्या भावनेने तुम्ही धरून आणल्यासारखं इकडं तिकडं पाहता. प्रभू मला मुक्त कर असं जर म्हणाल तर ती लज्जा, ती गिल्ट निघून जाईल आणि त्याने तुम्हाला स्वीकारलेला आहे याचा अनुभव तुम्हाला येईल. हालेलुया. तर 6वी गोष्ट काय? त्याने आपली लज्जा सहन केली आणि त्याचा गौरव आपल्याला उपलब्ध करून दिला. 7वी गोष्ट काय? त्याला नाकारण्यात आलं, त्याचा त्याग करण्यात आला यासाठी की आपला स्वीकार व्हावा. नाही समजलं. आणि याने जर तुम्ही खुश होत नसाल तर कशानेच होणार नाही. मी तुम्हाला सांगतो, हे जर कळलं नाही तुम्हाला सुवार्थच कळलं नाही. त्याला नाकारण्यात आलं यासाठी की तुमचा माझा स्वीकार व्हावा. ज्यांनी स्वीकारलं तेच आमेन म्हणू शकतो. हालेलुया. ज्यांनी स्वीकारलेलं नाही, माझी अशी प्रार्थना आहे की आज ह्या गुड फ्रायडेला ते येशू ख्रिस्ताला स्वीकारून त्याच्याकडे वळतील. त्या लज्जेतून, पापातून, त्या गिल्ट कॉन्शियसमधून बाहेर येतून त्याच्या गौरवात चालतील. आमेन. 8वी गोष्ट, गलतीकरास पत्र 3:13 आणि 14. गलेशियन्स 3:13 and 14. 8वी अदलाबद्दल त्या वधस्तंभावर कोणती झाली? 8 गोष्टींची अदलाबद्दल त्या वधस्तंभावर झालेली आहे. गलतीकरास पत्र याचा 3रा अध्याय आणि याचं 13 आणि 14 वचन आहे. गलेशियन्स 3:13 and 14. आपणाबद्दल ख्रिस्त शाप असा झाला आणि त्याने आपणाला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी भरून सोडविले. म्हणजे त्या वधस्तंभावर प्रभू येशू ख्रिस्त शाप असा झाला. काय म्हणता काय पडत आहे म्हणून सांगतो, शास्त्रात बघा, हे शास्त्र सांगतो, मी म्हणत नाही. ख्रिस्त आपणाकरता शाप असा झाला आणि नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी देऊन सोडविले. वचन 14. यात उद्देश हा की अब्राहामाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये परराष्ट्रीयांना म्हणजे तुम्हाला मला मिळावा. परराष्ट्रीयमध्ये म्हणजे जे यहुदी नाहीत ते. आपण यहुदी आहोत का? आपण भारतीय म्हणजे परराष्ट्रीय. पण आपल्याला येशू ख्रिस्ताच्या अब्राहामाला दिलेला आशीर्वाद मिळू शकतो का? हो. कसं? येशू ख्रिस्ताच्या द्वारे. आठवी गोष्ट, वधस्तंभावर त्याने काय घेतली? आपले शाप त्याने वाहिले आणि त्याचा आशीर्वाद आपल्याला उपलब्ध करून दिला. He took our curses and made available his blessing. आता हे शाप तुम्ही म्हणाल, अनुवाद 13 वचनात सांगितलं की जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे, असा शास्त्रलेख आहे. आणि हे शास्त्रलेख कुठं आहे माहिती आहे का? अनुवाद 21-23 मध्ये. आता पाहू नका, काढत बसू नका, वेळ घालू नका. जो कोणी झाडावर टांगलेला आहे म्हणजे वधस्तंभावर खेळलेला आहे तो शापित आहे. इकडे बघा, इकडे बघा, मिस करू नका. इधर देखो, मिस मत करो, नीचे इधर उधर मत देखो. हा शास्त्रलेख होता, नियमशास्त्राचा. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्या झाडावर किंवा त्या वधस्तंभावर टांगलेला म्हणजे काय? नियमशास्त्राप्रमाणे तो शापित झाला, शाप असा झाला. पण काय शापित झाला? यासाठी की अब्राहामाला दिलेला आशीर्वाद त्याच्याद्वारे सर्व जगाला, तुम्हाला मला मिळावा. कोणीतरी म्हणते की ती बाई शापित आहे, ते घराणं शापित आहे. पण ह्याच्यातून काही मुक्ती आहे का? मंत्रतंत्र, होम हवन नाही. याच्यावर एकच उपाय आहे, येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ. याच्यावर एकच परमनंट इलाज आहे, तो म्हणजे येशू ख्रिस्ताकडे वळणे. जेव्हा आपण वळतो तो आपल्याला शापातून मुक्तो. आता शाप काय आहे याची यादी आपल्याला अनुवादाच्या पुस्तकात आढळते. आपण ती सर्व यादी वाचणार नाही, परंतु काही वचनं ज्यांनी कधीही ऐकले नाही, वाचले नाही, त्यांच्यासाठी मी वाचून दाखवतो.
अनुवादाचा पुस्तक याचा 28वा अध्याय. ड्यूट्रॉनॉमी 28. ह्या अध्यायामध्ये परमेश्वराने सांगितलं की जर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर हे आशीर्वाद तुमच्या मागे धावत येतील. आणि मग त्या आशीर्वादांची लिस्ट आहे अनुवाद 28 मध्ये. इकडे बघा, नंतर घरी जाऊन ते बघा अध्याय. आशीर्वादांची लिस्ट आहे. आणि ते आशीर्वाद काय, तू आपला नगरात तू आशीर्वादित, वचन 3, नगरात म्हणजे शहरात तू आशीर्वादित होशील, शेतीवाडीत म्हणजे कामधंद्यात आशीर्वादित, तुझे पोटचे फळ म्हणजे तुझे मुलं बाळं आशीर्वादित होतील. वचन 5, तुझी टोपली व तुझी परात आशीर्वादित होतील, म्हणजे महिना अखेर किंवा आर्थिक अडचणी नेहमी राहणार नाही. तू आज येशील जाशील तेव्हा आशीर्वादित होतील, म्हणजे प्रवास सुखरूप सुरक्षित. काही लोकांचे घडी ॲक्सिडेंट होतात, सारखे ॲक्सिडेंट, सारखे 4-6 महिने झाले की हॉस्पिटलला. तर हे काय आहे, सुरक्षा नाही आहे. ऐका, तर तसं होणार नाही. परंतु मग सांगितलेलं आहे वचन 7, तुझ्यावर चढाई करून येणारे शत्रू तुझ्या पुढे मार खातील. है ना, म्हणजे विजयी जीवन है ना, शत्रूवर विजय. आणि मग बाकीच्या आशीर्वादांचे. पण 15 वचनात सांगितलं की उलट पक्षी तू आपला देव परमेश्वराचे ऐकले नाही तर काय होईल, हे पुढील शाप तुझ्या मागे येऊन तुला गाठतील. वचन 15. कोणीतरी म्हटलं पळत साहेब नाही पण आम्ही शाप बीप मानत नाही, आणि ते ख्रिश्चन होते. म्हटलं याचा अर्थ तुम्ही शास्त्र पण मानत नाही. काय म्हणता काय म्हणे पळत साहेब. मग दाखवलं अनुवाद 28 आणि 15. परमेश्वर म्हणतो हे शाप तुझ्या, म्हणजे शाप आहेत. देवाने पण ते सांगितलेलं आहे, कबूल केलेलं आहे. म्हणून तुम्ही आणि मी काय म्हणतो याच्याने फरक पडत नाही. नाही पण आम्ही शाप बीपवर विश्वास नाही ठेवत, नका ठेवू, पण ते शाप आहेत, आशीर्वाद आहेत. दोन्ही खरे आहेत. आशीर्वादही खरे आहे, शापही खरे आहेत. जर आशीर्वाद खरे आहेत तर शाप पण खरे असले पाहिजे. जर शाप खरे तर आशीर्वाद पण खरे असले पाहिजे. मी तुमच्याशी बोलतोय. तर आणि ह्या दोन्ही गोष्टी कशावर अवलंबून आहे, जर देवाचं ऐकलं तर आशीर्वाद, नाही ऐकलं तर शाप. मध्ये तिसरं ठिकाण कोणतंच नाही. नाही पण आम्ही आशीर्वादित नाही, आम्ही शापित नाही. शापित नाही मग आशीर्वादित का नाही, कारण मधलं तिसरं ठिकाण नाहीच आहे. एक तर प्रत्येकजण तुम्ही जे ऐकत आहात आणि तुम्ही जे या ठिकाणी बसलेले प्रत्येकजण, एक तर आपण अंधारात आहोत नाही तर प्रकाशात आहोत, आशीर्वादात आहोत नाही तर शापाच्या अधीन आहोत, देवाच्या राज्यात आहोत नाही तर सैतानाच्या राज्यात आहोत. मध्ये तिसरं ठिकाण नाहीच आहे. काय चाललंय, काय आपण समजतो, काय आपण स्वतःला समजतो, काय आपल्याला नाही. पण मला नाही वाटत नाही तर मग शास्त्र वाचा, ऐका, खात्री करून घ्या तुम्हाला जे वाटतं ते खरं आहे का. आमेन. नाही पण मला नाही वाटत मी शापा झाले. मग शापाची लिस्ट आहे. आणि मग त्या शापाची जर लिस्ट आपण वाचली, अनुवाद 28 जी आपण आता वाचणार नाही, ती मोठी लिस्ट आहे. ही काय आहे, वचन 15, वचन 16, अनुवाद 28. नगरात तू शापित होशील, शेतीवाडीत तू शापित, म्हणजे शहरात तुझ्या बिझनेसमध्ये तू शापित होशील. कधीच बिझनेस सक्सेस होणार नाही, कधीच कोणती नोकरी टिकणार नाही. घडी घडी लोक नोकरी बदलतात. हे काय आहे, शाप आहे. 4-6 महिन्याला की चेंज पाळत आहे. चांगल्या मोठ्या पोस्टवरचे हे असतात, पण ते काय होतं काय माहिती, लगेच दुसरीकडे जातात. हा काय शाप आहे. आपण म्हणतो इतक्या मोठ्या पोस्टवरचे इतक्या क्वालिफाईड, आणि असं का होतं. ते म्हणतात आम्हाला पण माहीत नाही असं का होतं, पण टिकतच नाही. याच्यावर उपाय प्रार्थना नाही आहे, याच्यावर उपाय येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ आहे. त्याच्याकडे वळणं हे आहे. नंतर तुझी टोपली व तुझे परात शापित होईल, म्हणजे नेहमी अडचण राहील. नेहमी अडचण असते का. एका घरात 4-4 कमवणारे तरी पैसे पुरत नाही, तरी कर्ज बाजारी, म्हणजे काय, शाप. एका घरात एकच कमवणारा 10 माणसं खाणारे तरी कमी पडत नाही, म्हणजे काय, आशीर्वाद आहे. माहीत नसतं असं आशीर्वाद शाप काय ते ऐकून घ्या, समजून घ्या. तर सततची अडचण. वचन 18, तुझे पोटचे फळ हे शापित होईल, म्हणजे काय, मुलं बाळ शापित. मुलं बाळ व्यसनाधीन होणे,
वाईट मार्गाला जाणे हा शाप असतो, आशीर्वाद नाही. पण आम्ही एवढं केलं तर, अरे एवढं केलं म्हणजे काय केलं? जे करायला पाहिजे ते नाही केलं. कधी चर्चला नाही आणला, कधी प्रार्थना, कधी देव कोण, काय येशू ख्रिस्त कोण, कधी सांगितलं नाही. एवढं केलं म्हणजे काय केलं? उपकार केले नाही, तुमच्याच मुलांसाठी केलं. पण हे जर नाही केलं तर काहीच नाही केलं. मग ते शापित होणारच, व्यसनाधीन होणारच, वाईट मार्गाला जाणारच. म्हणून परमेश्वर म्हणतो, जर तू माझी वाणी नाही ऐकली तर काय होईल? तुझे पोटचे फळ म्हणजे तुझी संतती शापित होईल. ती कधीच सक्सेस, यशस्वी होणार नाही. हा एक शाप. पुढे जर आपण वाचलं तर येणे जाणं, आणि मग नंतर सांगितलं आहे की पराभव, की वेगवेगळ्या आजारांनी घरी जाऊन ही लिस्ट निवांतपणे वाचा. आणि मग बघा की आमच्या घराण्यावर, माझ्या फॅमिलीवर ह्या गोष्टी आहेत का? आणि जर असतील तर घरी नम्रपणे मनापासून पश्चाताप करा आणि त्याच्या स्वाधीन करा आणि त्याच्यातून कायमचे मुक्त हो. ते शाप घेऊन जगू नका आणि मंडळीला दुसऱ्यांना अडथळा होऊ नका, नाही का बाळासाहेब? चर्च हे आशीर्वादित लोकांचं चर्च आहे, शापित लोकांचं नाही. प्रेज द लॉर्ड. देवाकडे वळलेले मनापासून, डुप्लिकेट नाही, ओरिजिनल लोक, फेक लोक नाही, ओरिजिनल तारण झालेले, येशू ख्रिस्ताचा अनुभव घेतलेले. तर ही 8वी गोष्ट काय आहे? त्या वधस्तंभावर जीजस वॉज मेड अ कर्स. तो आपल्यासाठी शाप असा झाला, यासाठी की अब्रामाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये आपल्याला मिळावा. आणि जेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावर काय केलं, ते माझ्यासाठी केलं, आपल्यासाठी केलं, हा विश्वास ठेवतो, त्यावेळेस आपण त्या शापातून मुक्त होतो. ते सर्कल, ते चक्र फॅमिलीवरचं, घराण्यावरचं ब्रेक होतं, तुटतं कायमचं, आणि आपण आशीर्वादात चालतो. तर या 8 गोष्टी प्रभू येशूच्या वधस्तंभाच्या द्वारे उपलब्ध झालेल्या आहेत. देव करो. आणि हे सर्व आशीर्वाद, सर्व काही जे त्यांनी मिळवलं, त्याचा अनुभव हयातीत असताना या आयुष्यात तुम्हाला मला अनुभवायला लागेल. प्रेज द लॉर्ड.